मोर्चा अजितदादांची राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा दिसतोय। बीडच्या ओबीसी माहिएल्गार मोर्चावरून जरांगे पाटील यांचं हे मोठं वक्तव्य। अजित पवार यांना बीडमध्ये मतदान नको असेल। जरांगे पाटील यांची अजित पवार यांच्यावर सडकून टीका, तर बीडमधला मोर्चा कुठल्याही पक्षाच्या पुरस्कृत नाहीये असं भुजबळांनी सांगितलंय। पेट्रोल कळन पण अजितदादाचा दिसतोय राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा। हो तोच आहे, कारण त्यांना अजितदादाला संपवायचं असेल त्या दोघा तिघाला नसता मग अजितदादाने सांगितलं असं काढा, कारण का आपलं रोख ठोकाचं त्यांचेच लोक आहेत सगळे। आता बीड जिल्ह्यात मराठीचं मतदान नको का अजितदादाला? हा परळीत बी नको का? निवडून आल्यावर म्हणतो होय, निवडून आल्यावर मला पाडीत म्हणले होते तर मी पडलो नाही। अच्छा, निवडून आल्यावर हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही, तो राष्ट्रवादीचा नाही, तो बीजेपीचा नाही, तो कुठल्याही शिवसेनेचा नाही, काँग्रेसचा नाही। हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणीत ओबीसी एल्गार। आज कळलं ना आता व्यासपीठावर कोण कोण उभा राहतात, कोणत्या पक्षाचे आहेत, कोण आहेत, का जातात, व्यासपीठावर असणारे मराठ्यांच्या विरोधात का, याचंही आज मराठा खूप चिंतन करणारे, विचार करणारे की का आपल्या आपल्या गावातून कोण कोण गेलेत याच्यावरही मराठा समाज विचार करणारे। हे मराठ्यांच्या लक्षात आज येईल की मराठ्यांनी कधीही यांना आरक्षण देऊ नये म्हणून मोर्चा आंदोलन केलेलं नाही। हे सगळं चित्र आज मराठ्यांसमोर उघड होणार आहे आणि सगळे लोक उघडे पडणार आहेत मराठ्यांपुढं।